चर्चा होती काय? काल सन्माननीय आमच्या पक्षाचे नेते पवार साहेब यांनी सर्व इच्छुक उमेदवाराला पुणे येथे निसर्ग मंगल कार्यालयामध्ये मुलाखती घेतल्या। प्रत्येक जेवढे इच्छुक होते त्या सर्वांच्या मुलाखती झाल्या आणि आम्ही जी काही तुळजापूर तालुक्यातले जो विषय आहे तो मांडला। आता यापुढे जागा वाटपामध्ये कशी जागा तुळजापूरला निघेल आणि सुटेल आणि त्याप्रमाणे पुढचे निर्णय पवार साहेब घेतील। महाविकास आघाडीकडून काही उमेदवार इच्छुक आहेत ते लागले तयारी सगळे तयारी सगळ्यांनी करावी। काही महाविकास आघाडी आक्रमक पण व्हायला लागली असं वाटतं। नाही, आक्रमक होऊ द्या, काही त्याच्यामध्ये वावगं काही नाही आहे। आक्रमक होणं किंवा तयारीला लागणं हा त्यांचा अधिकार आहे, प्रत्येकाचा अधिकार आहे। त्याप्रमाणे ते सगळेजण तयारीला लागलेले आहेत आणि मी पण तयारी करतोय, सगळेच तयारी करतो। विद्यमान आमदारांनी काल पाहणी केली, काय तर झालं त्याबद्दल काय माहिती आहे? विद्यमान आमदाराबद्दल बोलायला खरं सांगायचं म्हणजे पूर्ण रात्र गेली तरी कमी पडते। त्यांनी पाहणी केली की तिथे नारळ घेऊन उद्घाटनाला गेले होते ते त्यांनाच माहिती आहे, हे सगळ्या तिथल्या जनतेला माहिती आहे। आज कामच पूर्ण नाही आहेत, पाणी किती टीएमसी येणार आहे हे माहीत नाही आणि तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीसाठी असे उद्घाटन घेणं आणि त्यातूनही तिथल्या जे काही स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत, जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी आहेत, त्यांना बोलून करायला पाहिजे। हे काहीतरी स्वतःचे कार्यकर्ते घेऊन कोणालाही विश्वासात न घेता सगळा एककली कार्यक्रम हा चालू आहे, तो लोकशाहीच्या दृष्टीने घातक आहे। त्यांनी अर्वाच्य भाषा वापरली, कुत्रा म्हणाले, काय नेमकं काय वाटतं? त्यांच्या तो संस्कृतीतला भाग असू शकतो, ते अशी भाषा वापरलं हा त्यांच्या संस्कृतीतला भाग असू शकतो। आता त्याबद्दल बोलणं मला वावगं ठरणार नाही। तुळजापूर तालुक्यातली जनता समजेल की काय प्रकारचे संस्कृती आपण संस्कृतीमध्ये आहोत। एकंदरीत कार्यक्रम काय होता मग? कालचा कार्यक्रम जो होता, जे काय त्यांनी परत काल नंतर सांगितलं की आम्ही फक्त पाहणी करायला आलो होतो, काही लोकांचं म्हणणं आहे तुम्ही उद्घाटन करायला आहोत, ही सगळा संभ्रम तयार झालेला आहे जेणेकरून पब्लिकला, जनतेला विश्वासात न घेता एखादा कार्यक्रम घेतल्यानंतर काय होऊ शकतं ते कालचं उदाहरण ते सगळ्यांना आपल्याला दिसतंय। त्या भोसले शेतकऱ्याचे जमिनीचे पैसे मिळाले नाहीत अजून, त्या भोसले शेतकऱ्यांना आपण भेट काय विचार? नक्की भोसले शेतकऱ्यांना घेऊन आम्ही वेळ प्रसंगी भोजने काल ते भोजने शेतकरी तिथे गेले होते, त्यांना ते गायब करण्यात आलं होतं, त्यांना धमकी देऊन तिथून बाहेर काढण्यात आलं होतं अशी माहिती मला मिळते। तसं या लोकशाहीमध्ये असं होणं घातक आहे। जे काही शेतकरी आहेत मी त्यांना उद्या भेट देणार आहे आणि त्यांच्या व्यथा वेळ प्रसंगी आपण त्याला न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार आणि त्यांना न्याय मिळवून देणार। एकंदरीत कसं बघता तुम्ही या प्रकरणात? ठोकशाही चालू आहे, लोकशाहीवरती विजय मिळवण्याचा प्रयत्न होता, हा ठोकशाहीच्या माध्यमातून ती तुळजापूरची जनता खपवून घेणार नाही। काय परिणाम होईल याचा विधानसभेवर? आता जसा लोकसभेमध्ये परिणाम झाला तोच विधानसभेमध्ये होणार आहे। त्यात वेगळं सांगायचं काय, वेगळ्या ज्योतिषाची गरजच नाही। भाऊ, शेतकऱ्यांसाठीचा हा जो मेळावा आहे हा केवळ इलेक्शनच्या पुढे आहे का 5 वर्षही असे मेळावे राहणार? इलेक्शनच्या पुढे मग तुम्ही मला आरोप करताय, मग तुम्ही 5 वर्षामध्ये किंवा गेल्या 40 वर्षामध्ये माझ्यावर आरोप करण्यापेक्षा तुम्ही एखादा घेतला का ते सांगा ना। इलेक्शन असो किंवा नसो, तुम्ही केलं का आजपर्यंत? आम्ही करायचा प्रयत्न करतोय, तुम्ही कुठेतरी साडी बिडी कशासाठी वाटताय? मग तुम्ही डबे वाटलेत असं म्हणतात, ते डब्याचा काय परिणाम? अरे पण डबे वाटले म्हणजे बघा, आम्ही आता जसं काही इथे बारदाना देतोय, हा देतोय ना, तुम्ही पण द्या। शेवटी जनता जनार्दन ठरवेल की कोणाचा बारदाना घ्यायचा, काय साडी घ्यायची की काय करायचं। शेवटी जनता बघा, हे बारदाना साडी हा काय विषय नाही, जनतेला विकास पाहिजे। तुमचा आमदार फेसबुकवरती नकोय, बांधावर पाहिजे, वेशीवर पाहिजे आणि त्या गटागणामध्ये पाहिजे। महाविकास आघाडीकडून इतर पक्षाला राष्ट्रवादी सोडून जर तिकीट मिळालं तर तुम्ही त्या पक्षात प्रवेश करणार का? मग कसं निवडणूक कशी लढवणार? माननीय शरद पवार साहेब जे निर्णय घेतील आणि मला सांगतील त्याचं मी पालन करणार। मध्ये द्राक्ष बागायत जास्त आहे, आम्हाला द्राक्षबद्दलचं पण मार्गदर्शन हवं आहे। नक्कीच आहे ना, उद्या मी जे सावरगावला मेळावा आहे तिथे सुद्धा द्राक्ष बागायतदार आहेत। आपण नुसतं हे इलेक्शन पुरतं नाही केलं, आज गेली 2012 पासून 24 पर्यंत गेल्या 12 वर्षामध्ये विवाह सोहळे झाले, हे सगळं जे केलं त्यावेळी इलेक्शन लागलं होतं का 2012-13ला? हे इलेक्शनचं काही नाही, हे मला आवड आहे, जनतेची सेवा करणं हा माझा धर्म आहे, माझ्या अंगामध्ये तसा गुण आहे म्हणून मी ते करत असतो। 6 ऑक्टोबर 2024
सर्व शेतकऱ्याला सांगितले की तुमच्यामध्ये भागामध्ये इकडं तुळजापूर सोलापूर भागामध्ये 9 तारखेला चांगला जोराचा पाऊस येणार. 9 ते 14च्या दरम्यान चांगला सोलापूर जिल्हा तुळजापूर तालुका त्यानंतर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे नगर बीड आष्टी लातूर इकडे धाराशिव या भागामध्ये चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. शेतकऱ्यांना 9 तारखेच्या तुमचं सोयाबीन काढलेलं असेल आता भावना ताडपत्र्या दिलेले आहेत ते झाकून ठेवण्यासाठी दिलेले आहेत. 9 तारखेला पाऊस येणार त्याच्या आधीच भाऊला कळालं होतं की नाही त्याच्यामुळे शेतकऱ्यांना ताडपत्री वाटप केली म्हणून शेतकऱ्यांनी 9 तारखेच्या तुम्ही तुमचं सोयाबीनची काळजी घ्यावी. आणि आज या ठिकाणी भाऊनी धाराशिव जिल्ह्यामध्ये शेतकरी मेळावा जवळपास 7वा शेतकरी मेळावा आहे. या ठिकाणी जवळपास ऊसाबद्दल माहिती कापसाबद्दल सोयाबीनबद्दल हरभऱ्याबद्दल हवामानाविषयी पुढं भविष्यामध्ये हवामान कसं राहील यासाठी मला देखील युनाईट केलं. आणखीन 2-3 तज्ज्ञ देखील बोललेले. उद्या देखील एक प्रोग्राम आहे शेतकऱ्यासाठी त्यामध्ये द्राक्षाचे तज्ज्ञ देखील येणार आहेत. म्हणजे शेतकऱ्यासाठी खूप असे चांगले उपक्रम या ठिकाणी भाऊच्या माध्यमातून चालू आहेत. तुम्ही हवामानाचा पण अंदाज सांगता. राजकीय अंदाज काय आहे तुमचा सोलापूर विधानसभेसाठी किंवा राजकीय अंदाज सांगायचं झालं तुम्हाला एक सांगतो. आमच्या सोनपेठे या ठिकाणी असाच एक प्रोग्राम होता. तिथं राजेशदादा विटेकर होते. मी म्हणत होतो अंधार होत चालला आहे दिवा पाहिजे आणि आमच्या सोनपेठ तालुक्याला राजेशदादासारखा आमदार पाहिजे. तर पाठीमागून एक जण म्हणलं की खासदार पाहिजे. मी म्हणलं नाही आमदारच पाहिजे. तसंच या ठिकाणी मी भावलं म्हणलं आमदारच पाहिजे म्हणून हे भविष्य घडू शकणार आहे हे या ठिकाणी सांगतो. आता आचारसंहिता पण लागणार आहे काय सभांचा सपाटा चालू आहे. काय वातावरण आहे तुळजापूरमध्ये काय सांगाल? त्या तुळजापूर तालुक्यात असं वातावरण केलं आहे अशोकभाऊ जगदाळे साहेब या माणसाला चॅलेंजेस नाही लक्षात घ्या. त्यानं पूर्ण तुळजापूर तालुका शेतकरी मेळावा होम मिनिस्टर मेळावा कुठल्याही जनतेसाठी काम करणारा हा एकमेव तालुक्यातला प्रतिनिधी म्हणजे अशोकभाऊ जगदाळे साहेब हा एकच नेता आहे. काय केलं म्हणजे लोक जनतेला दिसते तुम्हाला पत्रकारांना दिसतंय असा प्रतिनिधी आमदार नसताना सत्ता नसताना शेतकऱ्यासाठी मेळावा आतापर्यंत 35 वर्षात कुठल्या प्रतिनिधीने घेतले तुम्ही सांगा. तुम्ही पत्रकार आहे यापूर्वी 35 वर्षात चालू आमदार न म्हणा ह्याच्या अगोदर पूर्वी आमदारांनी झालेले काय शेतकऱ्यासाठी काय केले कोणत्या विषयाविषयी मेळावा घेतले. हा देखावा नाही. हा जसं बोलते तसं करून दाखवते अशोकभाऊ जगदाळे साहेब. बाकी प्रतिनिधीचा देखावा नाटक आहे कळालं का. इथं नाटक नाही इथं कामच आहे या माणसाचं लक्षात घ्या. या माणसाला चॅलेंजेस नाही नुसतं असंच नाही. कोरोनाग्रस्त त्या टायमाला बी लोकांना धान्य वाटप केले मोफत धान्य वाटप फिरता दवाखाना दुष्काळग्रस्त पडताना जनावरांना चारा पाणी टंचाई अनेक कामे केले आणि ह्याच्या कामाच्या पावतीवरच नवरूचे सलग 10 वर्ष नगराध्यक्ष काम केल्यावर लोक जनता निवडून देते ना. मग आता या तालुक्यात 172 गावामध्ये सगळ्या गटामध्ये कार्यक्रम घेणारा वैयक्तिक खिशातनं खर्च करून घेणारा असं कोणचं माहिती व्हायला सांगावं. आमदार नाही कायच नाही याच्या माणसाकडे. आपण जर कुणाला एक चहा पाजवायचं म्हणताना आपण खिशाकडे बघतो. चहा पाजवताना प्रतिनिधी आपली खिशात काय बघतो. हे माणूस व्यक्ती असा व्यक्ती आहे सामाजिक कार्य करणारा. हा तुळजापूर तालुक्यात हा माणूस म्हणजे जनतेसाठी भाग्य समजतो. आम्ही लक्षात घ्या भाग्य समजतो. असले माणसं लाखात एकच जन्माला येतात. परमेश्वर कुणाला बी असं हे देत नाही लक्षात घ्या. असे लाखात एकच असतात लोकांसाठी झटणारा काम करणारा. काय केलंय काय पाणी आणलंय आणि तिथलं काम व्हायचं काम झालं नाही का नाही त्याच्या अगोदरच याचं नारळ फोडायचं कुणाला माहिती द्यायचं नाही का नाही ह्याला काम म्हणते काय काम तर पूर्ण होऊ द्या की. तिथे शेतकऱ्याला लोकांना पैसे तर मिळू द्या की. शेतकऱ्याचे पैसे मिळाले का आणि तुम्ही शेतकऱ्यासाठी बघत नाही तुमचं बघता. मला निवडणूक कशी जिंकायची आहे लोकांना निवडणूक कशी जिंकायची आहे हे मी काम केलं ते कामच अर्धवटाने पूर्ण कुठे काम झालंय. बरं याच्या अगोदर तुम्ही काय उदाहरण केलंय निवडणुकीच्या डोळ्यासमोर ठेवून तुम्ही काय उदाहरण करता. लोकांना कळतं लोकांना मूर्खत काढू नका. लोक काय मोठमोठ्या योजना आणल्या सगळे कागदावर आहेत. सर्वात फसवणारा हा भाजप एकमेव पक्ष महाराष्ट्रात लक्षात घ्या. भाजप जसं महाराष्ट्रात आलं सगळ्या घराघरात भांडणं सगळ्या भावाभावात भांडणं सगळ्याचे घर फोडणं
सगळं आपलंच पाहिजे. अहो कसं आहे, विरोधी पक्ष यांनी विरोधी पक्ष झालं मी आपल्याच पक्षात म्हणजे आपलंच चालावं सगळं. असं चालतंय का लोकशाहीमध्ये? सगळ्याला स्वतंत्र आहे का नाही मला सांगा. हा राणा पाटील कुत्रा म्हणाले काय लोकांना. काल राणा पाटील कुत्रा म्हणाले. आता तुम्ही सगळ्या जनतेने ऐकले, ही शिवी बातमी झाली, शिवी बातमी झाली. माझ्या तोंड ऐकायचं आहे तुम्हाला? काय काय ऐकायचं आहे? लोक ठरवतील, लोक ठरवतील. लक्षात घ्या, लोक ठरवतील कुत्रा कुणाला का. लोक भरतील आहे की आम्ही बोलून कशाला वाईट व्हायचं? आमच्या बोलून आम्ही वाईट कशाला व्हायचं? लोक जनता ठरविली की कुत्रा जनता आहे का कुत्रा प्रतिनिधी जनता ठरवेल. आम्ही कोण ठरविणार? आम्ही कुठल्याही व्यक्तीला आम्ही टीका जनता ठरविणार आहे बरला कळाला का. आणि काय विचारा काय इथं कार्यक्रम होता इथं? काय करते कार्यक्रम आपले पार पडण्याची विचारायची देवदर्शनाला बघा हो माझ्याकडनं मी लय भारी आहे. तेवढा आप लोकांमध्ये काय काम काम केलं त्याने? चांगलं काम आहे होतं. काय देवदर्शन विचार चांगल्याची त्याची शेतकऱ्यासाठी असे कार्यक्रम कोणी घेतले कोणीच घेतले नाही. कोणाच्या विचार येत नाही असला विचार. पहिलं काय कामं झाले ते भागात नाही काय काम काय नसताना सत्तेवर नसताना कामं केली ती सत्य नाही का ती तू हे केली मधुकराच्या सत्यवादी असताना त्यांनी काम केली नाही ती. काम सत्ता नसताना कामं केली. मधुकराच्या उभं राहायचं म्हणाले, धीरज पाटील उभं राहायचं म्हणाले, सक्षमताई उभं राहायचं म्हणाले. सगळी 5-6 जण उभार केली पण जनतेच्या हातात आहे कोणाच्या हातात. काय होईल मग? काय होईल मग कोणाला? राहणार काडगाव तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद या गावचा काडगावचा रहिवासी आहे. मला सगळे जगण्याचे कार्याचे अशोकभाऊ जगण्याने कामं केलेली आहेत. सत्तेवर नसताना गोरगरिबांना जाणलेली आहे ती. दर पैशाने साड्या टोपले नवरदेवाचे सगळे भरपूर आयार देऊन असे किती बी गेले आमदार त्यांनी कोणी काहीच केलं नाही. ते असले शेतकरी मेळावा घेतला नाही तिला कुठले मंगल कार्यालयात कुठल्याही सेवा केली नाही. मग आता हे चांगलं आहे. काय होईल आता? हे आता जगदाळे मामाच येते लाईट सोडा कशामुळे? कार्यावरनं गोरगरिबाच्या आत्महत्या आणणारे किंवा गोरगरिबाला जवळ टाकणारे राणा पाटील कधी आले होते तुमच्या गावात? नाही. कधी ते आमदार होऊन गेले ते तिकडे. काय काय केलं त्यांनी? आता त्यांनी काय केले ते समाज मंदिर कुठे हे केले ते केले. आणि हे काय करणार आहेत मग? ही सोय गोरगरिबाला शेतकऱ्याला काहीतरी क्षेत्रात सांगून त्याचे सगळे हे करून हे करणार आहे. त्यांनी चांगलं करणार आहे. तुमचा विश्वास आहे का त्यांच्यावर? विश्वास आहे. आता निवडून कोणाला द्यायचे? जगदाळे मामाला द्या. काय करता तुम्ही? काय कुणाचं आहे? काय करते? काय काय कसं काम द्यायचे? काय होईल पुढं? ह्याच्या आधी चांगलं झालं नाही. अशोक कामाबद्दल काय वाटतं? मिळावी कोणी घेतले त्याच्या आधी कोण घेतलं? काय केलं? कुठे ठेवला होता कार्यक्रम? कसा झाला कार्यक्रम? आता पुढे काय होईल? निवडणूक लागली कोणत्या बद्दल? काय चांगलं? एवढं काय काम केलं त्यांनी चांगलं? काय चांगलं केलं एवढं काम? हा बोला येत नाही आता एवढं बोला सांगा काय? हा बोला एवढंच बस का?